नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवा 2025 आणि राज्यसेवा 2025 ऑप्शनल पेपर आणि जीएस पेपर 1 जिओग्राफी हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आपण इथं घेतोय. जिओग्राफी ऑप्शनल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली हे सेशन आहे. याच्यामध्ये आपण आजच्या सेशनमध्ये इंट्रोडक्शन टू ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राचा परिचय पाहणार आहोत. सागरशास्त्र परिचय लक्षात घ्या. पूर्वी आपण 2024 पर्यंत जिओग्राफी या सब्जेक्टमध्ये क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, जिओमॉर्फोलॉजी हे सगळं अभ्यासत होतो, बरोबर. पण त्याची जी डेप्थ होती ती डेप्थ इतकी नव्हती जितकी तुम्हाला 25 साठी असेल. कारण का 25 साठी आपल्याला आन्सर लिहायचे असतात, उत्तरं लिहायची आहेत, बरोबर. ओके, तर आज आपण घेतो इंट्रोडक्शन. जेव्हा आपण इंट्रोडक्शन बघतोय याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सागरशास्त्राच्या व्याख्या आहेत. आन्सर रायटिंग करताना आपल्याला लागतात. स्वरूप आणि व्याप्ती हा पार्ट आपण सुरुवातीला बघतोय. सेकंड पार्ट याच्यामध्ये आपण बघतोय सागरशास्त्र व भौतिक प्राकृतिक शास्त्रे. ओके, थर्ड आपण इथं बघतोय सागरशास्त्राच्या शाखा. ओके, त्याच्यानंतर आपण बघतोय ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राचं महत्व काय आहे. सागरशास्त्र महत्व काय आहे, ठीक आहे. लक्षात घ्या. एवढा पार्ट जो आहे ना तो आपण इथं बघतोय इंट्रोडक्शन मध्ये. व्यवस्थित समजून घ्या. जीएस पेपर मध्ये पण तुम्हाला याचा उपयोग होईल, पण जास्तीत जास्त ज्याचा ऑप्शनल आहे भूगोल वैकल्पिक त्यांच्यासाठी हे सेशन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. ओके, बाकी प्रिलियमला तर तुम्हाला क्वेश्चन राहतातच, पण थोडासा विचार जर जास्त केला तर ऑप्शनल वाल्यांसाठी हे महत्वाचं आहे, ठीक आहे. बघा, आपण बघतो की पृथ्वीचा जो प्रदेश आहे ना, पृथ्वीचा जो जलव्याप्त प्रदेश आहे. आता इथं जर आपण विचार केला बघा, हे डेफिनेशन वगैरे मी तुम्हाला नंतर घेईन. तर आपण विचार केला तर पृथ्वीचा जो जलव्याप्त प्रदेश आहे ना त्याला आपण सागर म्हणतो, बरोबर. पृथ्वीवरील जो जलव्याप्त प्रदेश आहे त्याला आपण सागर म्हणतो, ठीक आहे. मग पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 70.8% हा सागराचा भाग आहे, बरोबर. 29.2% हा भाग आहे भूखंडाचा, ठीक आहे. ओके, मग सागरशास्त्र जे आहे ना, सागरशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची महत्वाची शाखा आहे. हेही आपल्याला माहित पाहिजे की ही प्राकृतिक भूगोलाची काय आहे, एक महत्वाची शाखा आहे. ओके, सागरशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तिथं आपल्याला सागर तळ रचना, तर या सागर तळ रचनेचा सुद्धा अभ्यास करावा लागतो, बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे सागर तळ रचनेचा अभ्यास. इथं आपल्याला याचा अभ्यास जो आहे ना, सागर तळ रचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, त्याच्यानंतर सागराच्या भरती ओहोटी, ठीक आहे, भरती ओहोटी, सागरी प्राणी आणि वनस्पती, सागरी प्राणी व वनस्पती, देन सागर तळावरील गाळ, ठीक आहे. या गोष्टींचा विविध अंगाने अभ्यास केला जातो. ओके, याच्यासोबतच आपण कशाचा अभ्यास करतो,
बघा, सागर तळ रचनेसोबतच तुम्हाला इतर गोष्टी पण आहेत ज्या अभ्यासाव्या लागतात. ते म्हणजे ओशन करंट्स, ज्याला आपण सागरी प्रवाह असे म्हणतो, किंवा सागराच्या पाण्याचे तापमान असेल, सागराच्या पाण्याचे तापमान असेल, क्षारता आणि घनता, याच्यावरती प्रिलियमला पण क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे सागर तळ रचनेच्या अभ्यासासोबतच आपल्याला सागरी प्रवाह, सागराच्या पाण्याचं तापमान, क्षारता आणि घनता याही बाबींचा इथं अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शन आहे, फक्त इंट्रोडक्शन लेक्चर आहे, व्यवस्थित समजून घ्या. पृथ्वीवरती आपण जर बघितलं तर पॅसिफिक, अटलांटिक, हिंद, आर्क्टिक, ओके, या नवीन मान्यता मिळालेल्या दक्षिण महासागरांचा समावेश आहे. ठीक आहे, हे झाले दक्षिण महासागर. दक्षिण महासागर. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं आपल्याला याला आपण महासागर म्हणतोय, मग याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सागर, उपसागर, त्याच्यानंतर खाडी, अजून काय म्हणू शकतो आपण इथं, सरोवर आणि भूवेष्टित समुद्र. ठीक आहे, बघा मी पुन्हा एकदा रिपीट करते, हे झाले महासागर. ठीक आहे, हे झाले महासागर. याच्याशिवाय सागर, उपसागर, खाडी, सरोवर आणि भूवेष्टित समुद्र याचा अभ्यास जो आहे ना, याचा सुद्धा अभ्यास आपल्याला ओशनोग्राफी मध्ये करावा लागतो. ओके, क्लिअर. म्हणजे आता इथं जर आपण बघितलं ना, सागराचं महत्व जे आहे ना, ते खऱ्या अर्थाने आपल्याला कधी समजलं, खऱ्या अर्थाने कधी समजलं, समुद्रमार्गे अमेरिका, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक, अमेरिका, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक महासागराच्या मध्यभागीचा जेव्हा शोध लागला ना, तेव्हा आपल्याला सागराचं महत्व समजलं. ठीक आहे, महत्व इथं आपल्याला समजलेलं दिसून येतं. ओके, क्लिअर. म्हणजे 15व्या शतकापासून जर तुम्ही बघितलं तर इथं शोध सफारींना सुरुवात झाली होती. शोध सफारींना सुरुवात झाली, लक्षात घ्या. 19व्या शतकाच्या, हे झालं 15वं शतक. पुढे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काय झालं, शास्त्रीय दृष्टिकोनातून सागराचा अभ्यास. ओके, शास्त्रीय दृष्टिकोनातून सागराचा अभ्यास इथं चालू झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे आता इथे एक थोडीशी जीके टाईप इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते. कोपनहेगन, कोपनहेगन, डेन्मार्क, इथे काय आहे, जागतिक आंतरराष्ट्रीय सागर संशोधन केंद्र आहे. ठीक आहे, जागतिक आंतरराष्ट्रीय सागर संशोधन केंद्र आहे, संशोधन केंद्र आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आपल्या भारताचं पण सागर संशोधन केंद्र आहे. कुठं आहे, पणजी, गोवा या ठिकाणी आहे. क्लिअर. आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं असेल. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत सागर शास्त्राच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. चल, डेफिनेशन मध्ये जर तुम्ही बघितलं व्याख्या, व्याख्या तुम्हाला कुठं उपयोगी पडतील, जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येईल सागरशास्त्राची व्याख्या देऊन त्याचं स्वरूप स्पष्ट करा, तेव्हा तिथं ऍटलिस्ट 2 तरी डेफिनेशन तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. ठीक आहे, सागरशास्त्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ओशिनोग्राफी म्हणतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओशनोग्राफी. ओके, आता हा जो वर्ड आहे ना, ओशन,
ओशन हा जो वर्ड आहे कुठल्या भाषेतला आहे? लॅटिन भाषेतील आहे. लॅटिन भाषा. ओके, लॅटिन भाषेतून आलेला आहे. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो सागर ऑब्लिक जलाशय. ठीक आहे. ओके. आणि ग्राफी म्हणजे काय? आता हा वर्ड राहिला फक्त आपला ग्राफी. ग्राफी म्हणजे काय? डिस्क्रिप्शन, ज्याला आपण काय म्हणतो? वर्णन. म्हणजे सागराचं वर्णन म्हणजे ओशनोग्राफी. ठीक आहे. मग या सागरशास्त्राचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? विविध व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या थिंकिंगनुसार व्याख्या दिलेली आहे. इथं आपल्याला M.A. मार्मर यांची एक डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर तुम्ही M.A. मार्मेर यांची डेफिनेशन ॲज इट इज तुम्हाला इथं लिहिता आली पाहिजे. काय म्हणतात बघा मार्मेर? मार्मेर असं म्हणतात की सागरशास्त्र हे सागराची रचना, त्याच्यानंतर सागराचा आकार, हालचाली किंवा सागर तल हालचाली आणि व सागरी जीवसृष्टीचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. ठीक आहे. ओके, ही झाली मार्मेर यांची डेफिनेशन. बघा, आन्सर रायटिंग मध्ये तुमचं हँडरायटिंग किती चांगलं आहे याला इतकं जास्त इम्पॉर्टन्स नसतं. तुम्हाला या प्रॉपर डेफिनेशन आल्या पाहिजे, त्याच्यामधले हे कीवर्ड्स तुम्हाला आहे असे लिहिता आले पाहिजेत आणि वेळ मिळाला तर त्याला अंडरलाईन सुद्धा करता आलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. ही झाली मार्मेर यांची डेफिनेशन. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी डेफिनेशन आहे प्राउडमन यांची. प्राउडमन. ठीक आहे. प्राउडमन काय म्हणतात बघा? प्राउडमन यांनी त्यांच्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलं की सागरशास्त्र हे सागर जलाच्या जैविक व प्राकृतिक मूलतत्वांचा, बघा इथं वर्ड्स काय आले? जैविक आणि प्राकृतिक मूलतत्वांचा अभ्यास करणारे व या तत्वांमधील, म्हणजे कोणत्या तत्वांमधील? जैविक आणि प्राकृतिक या तत्वांमधील परिवर्तनाचा काय आहे? गतिक अभ्यास आहे. ठीक आहे, गतिक अभ्यास आहे असं कोण म्हणतात? प्राउडमन म्हणतात. ओके, क्लिअर. आणि तिसरी डेफिनेशन तुम्हाला मी इथे एक देते. जी तिसरी डेफिनेशन आहे फ्रीमन यांची. फ्रीमन काय म्हणतात बघा? सागरशास्त्रामध्ये सागराच्या चल आणि अचल व जैविक घटकांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. आणि याच्यावरून काय होतं? सागरातील घटकांचं वितरण आणि विविधता स्पष्ट होते. त्याला म्हटलेलं आहे सागरशास्त्र किंवा ओशनोग्राफी. ठीक आहे. ओके, तर M.A. मार्मेर, प्राउडमन आणि फ्रीमन यांच्या 3 डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिल्या पाहिजेत. आन्सर रायटिंग करताना हे फार इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे. अकॉर्डिंग टू H.A. मार्मर, oceanography, the science of the sea, includes primarily the study of the form and nature of the ocean basins, the characteristic of the water in these basins and the movement to which these water are subject to. ठीक आहे. ओके, प्राउडमनची डेफिनेशन पण तुम्हाला इथे इंग्रजीमध्ये दिलेली आहे. दोन्ही डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर आपण बघत आहोत इथं ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी, किंवा आपण ब्रँचेस बघण्याच्या आधी आपण काय करूया? आपण इथं स्वरूप बघून घेऊया. ठीक आहे, स्वरूप काय आहे? सागरशास्त्राचं स्वरूप. सागरशास्त्राच्या स्वरूपामध्ये आपण थोडंसं एक्सप्लेन करूया. स्वरूप बघताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? इथं
स्वरूप. ठीक आहे. बघा, सागरशास्त्राचा अभ्यास कधीपासून केला जात आहे? मानवी जीवनाच्या उत्क्रांतीपासून. ठीक आहे. मानवी जीवनाच्या उत्क्रांतीपासून केलेला आहे. ओके, म्हणजे सुरुवातीला गरजा पूर्ण करण्यासाठी, सुरुवातीला मानवी जीवनाची उत्क्रांती म्हणजे कशी? बघा, सुरुवातीला गरजा पूर्ण करण्यासाठी काय झालं? उदाहरणार्थ फक्त मासेमारी. ओके, हा एकच उद्देश होता सागराचा अभ्यास, बरोबर. का? तर का आपल्याला तिथनं मासेमारी करायची. नंतर काय झालं बघा, कालांतरानं वाहतूक आणि व्यापार याच्या दृष्टीनं विचार केला जाऊ लागला, बरोबर. आणि सध्या मनोरंजनासाठी मनोरंजन म्हणजे पर्यटन वगैरे. ठीक आहे. आता तुम्ही न्यूजमध्ये बघतच आहात मालदीव आणि लक्षद्वीप बद्दलचे जे क्रिसिस चालू आहेत ते, बरोबर. आता भूगोलशास्त्राचं स्वरूप जसं जसं बदलत गेलं ना, तसं काय झालं, सागरशास्त्राचं स्वरूप पण काळानुसार बदलत गेलं. मग ते कसं बदललं तेच आपल्याला इथं बघायचं आहे, की हे स्वरूप नक्की बदललं कसं. पहिला पॉइंट आपण इथं घेतोय, वर्णनात्मक स्वरूप. वर्णनात्मक स्वरूप. ठीक आहे. सागरशास्त्राचा जो अभ्यास आहे त्याची सुरुवात जी आहे ना, वर्णनात्मक स्वरूपानेच झाली, बरोबर. वर्णनात्मक स्वरूप म्हणजे काय? सागराचं बाह्य रूप. मुद्दा बघूया आपण. वर्णनात्मक स्वरूप म्हणजे काय? तर सागराचं बाह्य रूप आहे ना, ते कसं दिसतं बाबा. ओके, क्लिअर. त्याच्यावरून सागराचं वर्णन होऊ लागलं. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये सागरी लाटा असतील किंवा सागरी लाटा, भरती, ओहोटी, प्रवास मार्ग, सागरी किनारे, अजून काय म्हणू शकतो आपण, किंवा सागरी भूरूपे यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके, आणि या वर्णनात्मक बाबींवरून सागरशास्त्रांच्या घटकाचं जे अध्ययन आहे ना, तर ते अध्ययन करणं सोपं झालं किंवा सोयीस्कर झालं. हे झालं वर्णनात्मक स्वरूप. म्हणजे सुरुवात जी आहे ती सुरुवात वर्णनात्मक स्वरूपावरून झाली. सेकंड इथं आपण बघूया कार्य कारण भाव स्वरूप. कार्य कारण भाव स्वरूप. ठीक आहे. आता हे कार्य कारण भाव स्वरूप काय आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, इथं सागरामध्ये होणाऱ्या ज्या हालचाली आहेत, उदाहरणार्थ भरती ओहोटी प्रक्रिया असेल किंवा तत्सुनामी असेल किंवा सागराचं टेम्परेचर असेल, घनता, क्षारता, या सगळ्या बाबींचं काय केलं जाऊ लागलं. ओके, याला निरीक्षणात्मक करा. सॉरी, कार्यकारण नको, आपण नंतर घेऊ कार्यकारण. निरीक्षणात्मक स्वरूप करा. निरीक्षणात्मक स्वरूप. ठीक आहे. तर इथं निरीक्षण केलं जाऊ लागलं. ओके, आणि हे जे केलेलं निरीक्षण आहे ना, तर हे निरीक्षण लेखी स्वरूपामध्ये त्याच्या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या. त्याच्यामुळं लेखी आहे ना, मग याचं पुन्हा अध्ययन केलं जाऊ लागलं बारकाईनं. याला म्हटलंय निरीक्षणात्मक स्वरूप. त्याच्यानंतर तिसरं स्वरूप आहे, थर्ड आपण बघूया इथं, कार्य कारण भाव स्वरूप. ठीक आहे. कार्य कारण भाव स्वरूप. आता इथं जर आपण बघितलं, निरीक्षणात्मक पद्धतीनंतर सागराचा अभ्यास कारण मीमांसा करण्यावरती होऊ लागला. कारण मीमांसा करण्यावरती होऊ लागला. ठीक आहे. म्हणजे कारण मीमांसा म्हणजे काय? सागरासंबंधी होणाऱ्या घटना का घडतात. ठीक आहे. ओके, त्याच्या पाठीमागं कोणती शास्त्रीय कारण आहेत का याचा शोध घेणं. भरती ओहोटी आहे किंवा तत्सुनामी आहे, या घटना का घडतात, याच्या पाठीमागं काही कारणं आहेत का. ओशन प्रवाह असतील, सागर जलाच्या तापमानातील भिन्नता असेल किंवा जी क्षारता आहे त्याचं वितरण असमान का आहे, याची सगळी कारणं शोधली जाऊ लागली. ठीक आहे. किंवा जलप्राणी असतील, वनस्पती असतील, ठराविक ठिकाणीच का आढळतात याचा अभ्यास केला जाऊ लागला. आणि या पद्धतीने सागरशास्त्राचं अध्ययन कार्यकारण भावात्मक बनलं.
बरोबर, आणि त्याचे अध्ययन कारण मीमांसेद्वारे केलं जातं. ओके, क्लिअर. याच्यानंतर पुढचं स्वरूप आपण बघूया. पुढचं स्वरूप आहे, जस्ट एक मिनिट थांबा. चौथं स्वरूप आपण इथं बघतोय, संशोधनात्मक स्वरूप. संशोधनात्मक स्वरूप, ठीक आहे. संशोधनात्मक स्वरूप. आता इथं जर आपण बघितलं ना संशोधनात्मक स्वरूपामध्ये, तर संशोधन पद्धतीने सागरशास्त्राचा अभ्यास, म्हणजे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय होतं, समस्या व नवीन घटक, ठीक आहे, यांचं अध्ययन केलं जातं. ओके, उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ आपण इथं घेऊ शकतो की सागर जल प्रदूषण, ठीक आहे, किंवा सागरातील उपयुक्त घटकांची माहिती घेणं. ओके, याच्यानंतर काय केलं जातं, याच्यानंतर सांख्यिकीय माहिती जी आहे ना त्या माहितीचं विश्लेषण करणं. विश्लेषण केल्यानंतर काय करायचं, अनुमान काढायचं. विश्लेषण करायचं आणि त्याच्यानंतर अनुमान काढणे, ठीक आहे. ओके, हे जे विविध टप्पे आहेत ना, या टप्प्यातून काय केलं जातं, या संशोधनात्मक स्वरूपामध्ये सागरशास्त्राचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामधून या ज्या समस्या आहेत ना, या समस्या सोडवल्या जातात आणि नवीन घटकांचा शोध घेतला जातो. पाचवं स्वरूप आहे उपयोजनात्मक स्वरूप. 5 नंबर आपण इथं बघूया, उपयोजित सागरशास्त्र. याला म्हटलं जातं अप्लाइड ओशनोग्राफी सागरशास्त्र. ओके, आता इथं जर आपण विचार केला तर इथं भूपृष्ठाचा जो भाग आहे 23% भाग, त्यामुळे भविष्यात मानवी जीवसृष्टीला सागरांवरती अवलंबून राहावं लागणार आहे. सागरातून जे मासेमारी मुख्य अन्न आहे, बरोबर, किंवा खनिजे आहेत, खनिज तेल आहे, सागरातून मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलं जातं. समुद्रामध्ये मौल्यवान मोती वगैरे आढळतात, वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, हे सगळं मानवासाठी उपयोगी आहे. म्हणजे मनोरंजनात्मक गोष्टी सोबतच इतर गोष्टीसाठी सुद्धा मानव सागरावरती अवलंबून आहे. म्हणजे सध्या सागरशास्त्र किंवा सागर हे एक उपयोजित शास्त्र म्हणून याच्याकडं बघितलं जात आहे, ठीक आहे. ओके, तर हे बघितलं आपण सागरशास्त्राचं स्वरूप. तुम्हाला जर स्वरूप स्पष्ट करा असा क्वेश्चन आला तर तुम्हाला एक्झाम्पल पण देता आले पाहिजेत आणि हे जे 5 पद्धती आहेत स्वरूपाच्या त्या तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत, ठीक आहे. याच्यानंतर आपण बघतोय व्याप्ती. व्याप्तीमध्ये आता आपल्याला कोणते मुद्दे बघायचे आहेत बघा, व्यवस्थित समजून घ्या. व्याप्ती स्वरूप आपण बघितलं, व्याप्ती आपण बघूया. आज जस्ट आपण इंट्रोडक्शन घेतोय, लक्षात घ्या. आपण काय बोललो की ओशनोग्राफी ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे, बरोबर. सागराची माहिती मिळवणे, त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावरती काय परिणाम होतोय हे अभ्यासणं, हे ओशनोग्राफीच्या अभ्यासाचा एक मुख्य केंद्रबिंदू आहे. दिवसेंदिवस आपण बघतोय की आपल्या मानवाच्या गरजा वाढत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, भविष्यामध्ये समुद्राची मदत घ्यावी लागणार आहे, ठीक आहे. ओके, त्याच्यामुळं सागरशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती कशी आहे, प्रचंड आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे अभ्यास आपण कशा पद्धतीने करणार आहोत. याच्यामध्ये आपण बघणार सागरातील भूरूपे, भूरूपे. सेकंड आपण बघतोय सागराचे तापमान. थर्ड आपण इथं बघणार सागरातील साधन संपत्ती. फोर्थ आपण इथं बघतोय सागर पर्यावरणीय अभ्यास, ठीक आहे. ओके, सागर पर्यावरणीय अभ्यास. हे पॉइंट आपल्याला बघायचे आहेत व्याप्तीमध्ये, ठीक आहे. सागरातील भूरूपे याच्याबद्दल आपण बोलूया. आपण बघतोय की भूपृष्ठावरती आपल्याला पर्वत, पठार, मैदान अशी भूरूप दिसतात. सेम तसंच सागर तळ रचनेवर सुद्धा अशा प्रकारची भूरूप असतात, बरोबर.
म्हणजे सागर किनाऱ्यापासून आतमध्ये जर आपण गेलो तर समुद्र बुड जमीन असेल, खंडांत उतार असेल किंवा मैदान असेल, सागरी गर्ता असतील, टेकड्या आहेत, दऱ्या आहेत, गळई आहे, शिखर आहे, असंख्य भूरूप तुम्हाला सागराच्या आतमध्ये आढळतात. मग या भूरूपांची निर्मिती लक्षात घ्या, पृथ्वीच्या निर्मिती सोबतच झाली आहे का? बरोबर. आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ज्या काही हालचाली होत आहेत आणि भूपृष्ठावरती जे निक्षेपण होतंय त्यांच्या स्वरूपामध्ये होत गेलेले बदल दिसतात आपल्याला. बरोबर. मग सागरी भूरूप हे जलवनस्पती, जलचर प्राणी, खनिज, ऊर्जा साधने यांच्या निर्मितीवर परिणाम करतात का? डेफिनेटली करतात. बरोबर. थोडक्यात काय माहिती का, समुद्राजवळील किंवा समुद्रावरील सगळी जैविक आणि अजैविक घटक लक्षात घ्या, जैविक आणि अजैविक घटक जे असतात ना, तर हे घटक सागरातील भूरूपांवरती अवलंबून असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघतोय सागराचं तापमान. तर हवामान हा जो घटक आहे ना, ओशनोग्राफी मध्ये नाही, सेपरेट क्लायमेटॉलॉजी पण आपण अभ्यासतोय. तर इथं हवामान या घटकाच्या अभ्यासामध्ये सागराला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. म्हणजे पूर्ण पृथ्वीवरील भूपृष्ठ आणि सागर या दोन्ही हवामानावर सागरी भागाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. ओके. तापमान असेल, पर्जन्य असेल, ढगांची स्थिती, वाऱ्याची दिशा, आर्द्रता, बाष्प, चक्रीवादळ, हे या सगळ्या घटकांवर सागराचं स्थान आणि स्थिती, आकार, क्षेत्र, सागरी प्रवाह, भरती ओहोट यांचा परिणाम होतो. बरोबर. आणि या घटकांच्या आधारावर काय होतं, हवामानामधले जे घटक आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला बदल दिसून येतो. समुद्र सपाटीपासून जसजसं तुम्ही अंतर्गत भागामध्ये जाता तसतसं जे आपलं क्लायमेट आहे, हवामान आहे, ते काय होतं, बदलत जातं. बरोबर. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणून तर क्लायमेटॉलॉजी विद्यार्थ्यांना अवघड जातं. सागरातील साधन संपत्ती हा भाग सोपा आहे. बघा, भूपृष्ठावर साधन संपत्तीचा तुडवटा, अफाट लोकसंख्या. बरोबर. त्याच्यामुळे सागरातील साधन संपत्तीवर अवलंबून राहावं लागते. ज्याला आपण सी फूड म्हणतो ना, त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय किंवा ऊर्जा साधने असतील त्याचा वापर होतोय. पर्यटनाला महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्यातून काय होतात, रोजगार निर्माण होतात. म्हणजे सागरातून होणारी वाहतूक असेल स्वस्त आहे इतर वाहतुकीच्या तुलनेत. म्हणजे थोडक्यात काय, सागराची साधन संपत्ती ही एक महत्वाची साधन संपत्ती आहे. आणि पर्यावरणीय अभ्यास जर आपण बघितलं तर मानव आणि नैसर्गिक घटक जे आहेत ना त्याच्यामुळे काय होतं, हवा प्रदूषण आणि जल प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. हवा प्रदूषण आपण एन्व्हायरमेंट मध्ये अभ्यासतो हे, आणि जल प्रदूषण जे आहे ना, हे जल प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु नैसर्गिकरित्या या प्रदूषणाला कमी करण्याचं काम कोण करतं, सागर करतो, डायरेक्टली इनडायरेक्टली. ठीक आहे. ओके. भूपृष्ठावर जे उद्योगधंदे आहेत, शहरीकरण, जलवाहतूक या कारणामुळे काय होतंय, सागरातील जलचर प्राणी, वनस्पतींचा विनाश होतोय. प्रवाळ खडक असतील, सागरी पाण्याच्या गुणधर्मावर परिणाम होतोय. सागरामध्ये जे होणारं प्रदूषण आहे ते थांबणं गरजेचं आहे. याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास पण होणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे पृथ्वीवरती पर्यावरणामध्ये सागराची भूमिका खूप महत्वाची आहे, ही तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर व्याप्तीमध्ये हे 4 मुद्दे आपल्याला लिहिणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. याच्यानंतर आपण बघतोय सागरशास्त्र आणि भौतिकशास्त्र. ठीक आहे. बघा, आता सागरशास्त्र आणि भौतिकशास्त्र याच्याबद्दल क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता इथं आपल्याला काय शिकायचं आहे, इथं आपल्याला शिकायचं आहे की सागरशास्त्राचा आपण अभ्यास करतोय. बरोबर. सागरशास्त्राचा अभ्यास करताना भूशास्त्र, हवामानशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि विज्ञानाच्या इतर शाखांचा समावेश केला जातो. ठीक आहे. म्हणजे आपण इथं बघतोय सागरशास्त्र आणि भौतिकशास्त्र. सागरशास्त्र व भौतिकशास्त्र. ठीक आहे. समजून घ्या, समजून घेण्यावरती भर द्या. तर इतर शाखांचा आपल्याला इथं अभ्यास करावा लागतोय. बरोबर. आता हवामान बदल आणि
हवामान बदल होतोय, बरोबर, हवामान बदल व सागरी प्रदूषण. Okay. याच्यामुळे काय होतंय बघा, सागरी जीवन धोक्यात आलेलं आहे, बरोबर. मग याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतंय, सागरशास्त्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागतोय. सागरशास्त्र आणि प्राकृतिक शास्त्र यांचा जो सहसंबंध आहे ना, तो अभ्यासताना इथं पृथ्वी विज्ञान असेल, पृथ्वी विज्ञान, संरक्षण, भूगोल, पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि GIS भौगोलिक माहिती प्रणाली या घटकाद्वारे काय केले जाते, माहिती घेतली जाते. ठीक आहे. म्हणजे सागरशास्त्रातील भौतिक घटकांचा अभ्यास करताना प्राचीन इतिहास, सध्याची स्थिती आणि भविष्यातील बदल याची माहिती मिळणं गरजेचं आहे. ओके. आता आपण एक एक करून मुद्दे बघूया. पहिला मुद्दा आहे सागरातील जैविक घटक, सागरातील जैविक घटक व प्रदूषण. ठीक आहे. ओके. दुसरा मुद्दा इथं आपल्याला अभ्यासायचा आहे हवामान बदल, हवामान बदल व सागर पाणी पातळीत वाढ. थर्ड आहे सागरातील प्राकृतिक घटक, चौथा मुद्दा आपल्याला इथं अभ्यासावा लागतो सागरातील रासायनिक घटक. पाचवा मुद्दा आहे इथं सागराचे भौतिकशास्त्र. ओके, सागराचे भौतिकशास्त्र. आणि सहावा मुद्दा अभ्यासावा लागतो भौगोलिक भूतकाळातील अभिसरण, भौगोलिक भूतकाळ अभिसरण. ठीक आहे. ओके. आता एक एक करून आपण हे समजून घेऊया. जैविक घटक प्रदूषण, हवामान बदल, सागरी पाणी पातळीमधले जी वाढ आहे, प्राकृतिक घटक, रासायनिक घटक, सागराचं भौतिकशास्त्र आणि भौगोलिक भूतकाळ अभिसरण. ठीक आहे. ओके. बघा, समुद्रातील वनस्पती आणि प्राणी यांचा सागरी वातावरणाशी येणारा सहसंबंध असतो, बरोबर, किंवा अभ्यासायचा आपल्याला इथं समुद्राच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करायचे. समुद्रातील अन्न, ऊर्जा, पाणी वाहतुकीसाठी वापर करणं, सागरी प्रदूषणामुळे जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. समुद्रामध्ये मासे, वनस्पती आणि इतर प्राण्यांच्या प्रजाती काय होतात, नष्ट होतात, बरोबर, प्रदूषणामुळे हे सगळं इथं घडून येत आहे. हवामान बदल, अंटार्क्टिका, आर्क्टिक महासागर, हिमालय असेल, अँडीज पर्वत असेल, आल्प्स पर्वतावरील बर्फ वितळत आहे, त्याच्यामुळे काय होते, सागराच्या पाण्यामध्ये वाढ होते, बरोबर, आणि त्याच्यामुळं समुद्रातील प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रियांमुळे काय होते, बदल घडून येत आहेत. प्राकृतिक घटक जर तुम्ही बघितले, जीवशास्त्रीय आणि भूशास्त्रीय समुद्रशास्त्राबरोबर सागरामधील भौतिक सागरशास्त्र, समुद्रमार्ग, किनारपट्टी, सागराचं वातावरण या सगळ्यांचा अभ्यास केला जातोय. सागर तळ रचना, खंडांत उतार आपण बघितले ना, प्राकृतिक शास्त्रामध्ये सगळा अभ्यासाचा केला जातोय. रासायनिक घटक, 71% भाग पाण्याने व्यापलाय, 97% पाणी महासागरात आहे, बरोबर. हवामान, मानवी क्रिया याच्यामुळे काय होतंय, समुद्रातील पाण्याच्या रासायनिक क्रियेमध्ये बदल घडून येत आहेत, बरोबर. समुद्राच्या पाण्याचे जे मूळ गुणधर्म आहेत ते बदलतात. म्हणजे समुद्राचं रसायन चक्र हे प्रामुख्याने कशावरती डिपेंड करतं, भूचक्रावरती डिपेंड करतं, बरोबर. सागराचं भौतिकशास्त्र जर तुम्ही बघितलं तर इथं टेम्परेचर, तापमान, लाटा, भरती ओहोटी, सागरी प्रवाह याचा समावेश सागराच्या भौतिकशास्त्रामध्ये होतो, बरोबर. या सगळ्या घटकांचा परिणाम जो आहे सागर आणि भूपृष्ठाचं तापमान, सागरातील वनस्पती, प्राणी, किनारपट्टीचा प्रदेश या सगळ्यांवरती होतो. आणि जर भूतकाळातील अभिसरण बघितलं आपण तर इथं महासागराच्या इतिहासाचा अभ्यास आहे. भूतकाळातील अभिसरण, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सागर तळ रचना,
जैविक घटक यांचे नमुने घेतले जातात. प्राचीन काळापासून काय चेंजेस झाले हे इथं बघितलं जातं, बरोबर. आणि या सगळ्याचा अभ्यास करून भविष्यातील समुद्राचं पर्यावरण कसं असलं पाहिजे याची माहिती घेतली जाते. ठीक आहे. ओके, तर हे आपण काय बघितलं, हे आपण इथं बघितलं सागरशास्त्र आणि भौतिकशास्त्रे. ओके, क्लिअर. आता सागरशास्त्राच्या ब्रँचेस ज्या आहेत ना, त्या ब्रँचेस वरती पण क्वेश्चन येऊ शकतो. ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. देर आर जनरली 6 ब्रँचेस. किती ब्रँचेस आहेत? 6 ब्रँचेस आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल ओशनोग्राफी किंवा मरीन फिजिक्स म्हटलं जातं याला, केमिकल ओशनोग्राफी, बायोलॉजिकल ओशनोग्राफी, जिओलॉजिकल, मेट्रोलॉजिकल आणि अप्लाइड ओशनोग्राफी. ठीक आहे, 6 आहेत. भूगर्भीय, भौतिक, रासायनिक, जैविक, वातावरणीय. ओके, आता इथं जर आपण बघितलं तर बघा, भूगर्भीय जे असतं ना, ज्याला आपण जिओलॉजिकल म्हणतो, तर इथं तुम्हाला इथं फिजिकल पासून दिलंय, आपण फिजिकल पासूनच घेऊया, काय हरकत नाही. बघा, भौतिक सागरशास्त्र याच्यामध्ये सागरी लाटा असेल, त्याच्यानंतर प्रवाह, भरती ओहोटी, प्रवाहाची दिशा याचा विचार केला जातो. ठीक आहे. केमिकल ओशनोग्राफी मध्ये इथं सागर तळाची क्षमता, इथं बघा तुम्हाला दिलेलं आहे, तर इथं केमिकल इंटरॅक्शन म्हटलेलं आहे, एका शब्दामध्ये दिले, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने सागर तळाची क्षमता, तापमान, घनता, खनिज यांचा रासायनिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. सध्या काय आहे, सागरी प्रदूषण ही समस्या आहे, बरोबर. त्याच्यावरती काय केली पाहिजेत, उपाययोजना केल्या पाहिजेत. मानवी क्रिया, नैसर्गिक बदल याच्यामुळं सागर जलाचे रासायनिक गुणधर्म बदलत आहेत, बरोबर. या सगळ्या घटकांचा परिणाम सागरात असणारे जे प्राणी आहे आणि वनस्पती आहे त्यांच्यावरती होतोय. बायोलॉजिकल ओशनोग्राफी, ज्याला आपण काय म्हणतो जैविक सागरशास्त्र, इथं वनस्पती आणि प्राणी हे जैविक घटक जैविक सागरशास्त्राच्या अभ्यासाचे केंद्रबिंदू असतात. ओके, म्हणजे सागरामध्ये आढळणाऱ्या वनस्पती, त्यांची वाढ, वितरण, त्यांच्यावर परिणाम करणारे घटक या सगळ्याचा अभ्यास जो आहे ना, तो जैविक सागरशास्त्रामध्ये केला जातो. अगदी लहान जीवापासून मोठ्या महाकाय प्राण्यापर्यंत चा जो अभ्यास आहे तो इथं केला जातो. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे इतर शाखा पण आहेत बघा, आर्थिक, खगोलीय असेल, पर्यावरणीय असेल, सागरशास्त्राच्या शाखा असतात, पण जनरली तुम्हाला 6 शाखा इथं सांगितल्या जातात. तर तुम्हाला ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी स्पष्ट करा असाही साधा सिंपल सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, क्लिअर. तर या ब्रँचेस तुम्ही लक्षात ठेवा. नेचर पण तुम्हाला दिलेलं आहे, नेचर ऑफ ओशनोग्राफी हे मी बऱ्यापैकी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे मराठीमध्ये. अ जिओग्राफिकल अप्रोच इंटू ओशनोग्राफी, तर इंटर रिलेशन बिटवीन सी अँड ॲटमॉस्फिअर अँड इफेक्ट ऑन वेदर, हे सगळं आपण मराठीमध्ये इंट्रोडक्शन मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला हे इमेज फॉर्मॅटमध्ये जे काय आहे डिस्क्रिप्शन वगैरे आहे हे तुम्हाला पूर्ण बॅचेसमध्ये मिळून जाईल. याच्यानंतर फक्त आपलं राहतं सागरशास्त्राचं जे महत्व आहे, आणि इथं आपला जो इंट्रोडक्शनचा जो चॅप्टर आहे तो संपतो. तर हे झालं आपलं फर्स्ट सेशन ओशनोग्राफीचं. सेकंड सेशन पण आपलं होईल ओशनोग्राफीचं, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे सागरी गुणधर्म आणि हालचाली. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.